चला मित्रांनो, आता पुढची नदी घ्यायची आपल्याला भीमा नदी। भीमा नदी या ठिकाणी जर बघितलं आपण तर इकडे अरबी सागर आहे, या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा पट्टा आहे, इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे, उत्तरेकडच्या बाजूला हरिश्चंद्र आणि बालाघाटच्या डोंगररांगा येतात, तर दक्षिणेकडच्या बाजूला शंभू महादेवाच्या डोंगररांगा येत असतात। यांच्या दरम्यानचा हा जो पट्टा आहे या पट्ट्याला म्हणायचं या ठिकाणी भीमा नदीची खोरे। भीमा नदीचे खोरे जे आहेत या ठिकाणी पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग, भूमपरांडा म्हणजे उस्मानाबादचा भाग लागत असतो आणि इकडं उत्तर सातारा जिल्ह्याचा भाग लागत असतो। तर अशा या पट्ट्यामध्ये भीमा नदीचं खोरं वाहत असतं। भीमा नदीचं खोऱ्यानं महाराष्ट्राचा जवळपास 46,184 चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे आणि ह्या नदी खोऱ्याने महाराष्ट्रात जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल नदी खोऱ्याच्या एरियाच्या 60% भाग महाराष्ट्रामध्ये आहे। मग आता या नदीचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यायचं बघा। मग आता ही जी नदी आहे भीमा नदी पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते। वरच्या भागामध्ये पुणे जिल्हा येत असतो, खालच्या भागामध्ये सोलापूर जिल्हा आहे आणि दोन्ही बाजूला मग इकडून उजव्या बाजूला सातारा जिल्हा तर डाव्या बाजूला नगर आणि उस्मानाबाद जिल्हा येत असतो। ही नदी दोनच जिल्ह्यातून वाहत असते, पुणे आणि सोलापूर, बाकीच्या जिल्ह्याचे बॉर्डर तयार करत असते बघा, ठीक आहे। मग आता या ठिकाणी सह्याद्री डोंगररांगा जी आहेत या सह्याद्री डोंगररांगेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे, भीमाशंकरला ही नदी उगम पावत असते। भीमाशंकर हे ठिकाण अरबी सागरापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावरती येतं आणि समुद्र पातळीपासून 750 ते 800 मीटर उंचावरती येत असतं, ठीक आहे। इथं भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे। भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की टोटल 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रामध्ये येत असतात बघा। तर भीमाशंकर एक ज्योतिर्लिंग आहे, तर या ठिकाणी या नदीचा उगम होत असतो आणि ही नदी डायरेक्ट डोंगराळ भागातून सरळ खाली उताराने येत असते बघा। उताराने येत असताना नदीच्या प्रचंड गतीमुळं या ठिकाणी घळे तयार करते डोंगररांगेच्या पायथ्यालागत। तर अशा पद्धतीनं उगमाजवळ नदी घळे तयार करणारी या ठिकाणी नदी कुठली असेल तर भीमा नदी येत असते। तर अशी ही भीमा नदी आहे। ही भीमा नदी पूर्व दिशेनं अशी वाहत जात असते, सुरुवातीला पुणे जिल्ह्यात जात असते वाहत आणि नंतर मग सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरजवळ अशी अर्धवर्तुळाकार या ठिकाणी तिचं पात्र तयार होतं बघा। इथंच हिचं नाव पडतं चंद्रभागा। इथून पुढं चंद्रभागा नावाने ही नदी अशी ओळखली जाते आणि आग्नेय दिशेला अशी जाते असते बघा आणि इकडून येणारी जी काही कृष्णा नदी आहे या कृष्णा नदीला जाऊन मिळत असते। मग आता इथपर्यंत महाराष्ट्र येतो, इथून पुढं कर्नाटक सुरुवात होत असते। कर्नाटकमध्ये ही नदी रायचूर नावाचं ठिकाण लागत असतं। रायचूर जिल्ह्यामध्ये कुरगुडी नावाचं ठिकाण आहे, या कुरगुडी ठिकाणीजवळ ही नदी कृष्णा नदीला शेवट होत असतो। तर अशा पद्धतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून वाहणारी नदी आहे। या दोन राज्यातली हिची टोटल लांबी येत असते 860 किलोमीटर, यापैकी महाराष्ट्रातली लांबी आहे 451 किलोमीटर, ठीक आहे। पूर्व दिशेनं वाहत असल्यामुळे या नदीला पूर्ववाहिनी नदी म्हटलं जात असतं। मग आता या नदीवरती या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर चासकमान नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो आणि इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी नावाचा प्रकल्प लागत असतो। तर उजनी हे महाराष्ट्रातला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे। तर ह्या हिशोबानं उजनी प्रकल्प यालाच यशवंत डॅम असंही म्हणत असतो आपण, कारण यशवंतराव मोहिते यांच्या प्रयत्नामुळं हा प्रकल्प झालेला आहे। तर हे दोन मोठाले प्रकल्प या ठिकाणी या मुख्य नदीच्या पात्रामध्ये आहे। तर या पद्धतीनं या ठिकाणी जर बघितलं तर वरच्या भागामध्ये भरपूर धरणं आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात जास्त धरणं असलेला जिल्हा जर कुठला असेल तर पुणे जिल्हा आहे, म्हणून वरच्या भागामध्ये इथं धरणांची संख्या सर्वात जास्त येत असते। मग आता यांच्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत ते लक्षात घ्यायचं आहे। तर या ठिकाणी डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे असे दोन पद्धतीने उपनद्या लक्षात घ्यायच्या। मग डाव्या बाजून जर बघितलं आपण तर पहिली नदी येत असते वेळा। ही वेळा नदी इथं सह्याद्रीमध्ये उगम पावत असते आणि पूर्व दिशेनं वाहत जात असते आणि तळेगाव ढमढेरे नावाचं गाव लागत असतं। या तळेगाव ढमढेरेनंतर या गावाजवळ ही नदी भीमा नदीला येऊन मिळत असते बघा। तर ही वेळा नदी एक महत्त्वाची मानली जाते। त्याच्या पलीकडून येत असते घोड नदी। या घोड नदीवरती डिंबी नावाचा प्रकल्प लागत असतो बघा।
त्याच्या पलीकडून या नदीला येऊन मिळत असते मीना. या मीना नदीवरती वाळज नावाचा प्रकल्प लागत असतो पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्या पलीकडून येत असते कुकडी. ठीक आहे. तर सगळ्यात उत्तरेकडून कुकडी येत असते बघा. तर अशा पद्धतीने ही कुकडी आणि घोड ह्या समांतर चालतात बघा. आणि नंतर मग पुढं पुणे जिल्ह्यातला शिरोड नावाचा जो तालुका लागतो त्या शिरोड तालुक्याजवळ या दोन्ही नद्याचा संगम होतो आणि एकत्रित मग नदीचं पात्र पुढं भीमा नदीला जाऊन मिळत असतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ही घोड नदी आहे. घोड नदीवरती डिंबे नावाचा प्रकल्प लागतो. मीना नदी आहे त्याच्यावरती वाळज नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्या उत्तरेकडे कुकडी नदी आहे त्याच्यावरती पिंपळगाव, येळगाव आणि माणिकडोह असे 3 मोठाले प्रकल्प लागत असतात. पुणे जिल्ह्यामध्येच येतात हे सर्व. तर डाव्या बाजूचे असे या क्रमानं उपनद्या लक्षात घेत चालायच्या. इथं हरिश्चंद्र डोंगररांगेच्याच इथं नगर शहर लागतं. नगर शहराजवळ उगम पावते सीना नदी. ठीक आहे. ही सीना नदी अशी समांतर चालते आणि समांतर जाऊन मग सोलापूर जिल्ह्यामध्ये कुंडल नावाचं गाव लागत असतं. या गावाजवळ ही नदी भीमा नदीला येऊन मिळत असते बघा. सीना नदीला मग या ठिकाणी अनेक नद्या येतात. बोरे किंवा इंद्रावती वगैरे नदी येऊन मिळत असतात. हिच्यावरती नगर जिल्ह्यामध्ये सीना नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं बालाघाटच्या डोंगररांगेतून उगम पावून येणारी नदी आहे बोरी. भूमपरांडा भागातून येत असते ही नदी आणि बॉर्डरच्या अगोदरच्या भागामध्ये महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळत असते बघा. ठीक आहे. तर डाव्या बाजूने ज्या काही नद्या येतात या क्रमानं या नद्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. पहिला वेळा नदी येत असते, नंतर येत असते घोड, नंतर येत असते कुकडी, नंतर येत असते सीना, नंतर येत असते बोरी. ठीक आहे. तर या डाव्या बाजूच्या उपनद्या आहे. उजव्या बाजूच्या उपनद्यांमध्ये पहिली नदी येऊन मिळत असते भामा. ठीक आहे. ही भामा नदी पुणे जिल्ह्यात उगम पावते. पुणे जिल्ह्यामध्येच भीमा नदीला जाऊन मिळत असते. त्याच्यानंतर उगम पावणारी नदी आहे इंद्रायणी. इंद्रायणी नदी पुणे जिल्ह्यात उगम पावते आणि तुळापूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळत असते बघा. ठीक आहे. या इंद्रायणी नदीलाच उजव्या बाजूने येऊन मिळत असते भुशी नदी. या भुशी नदीवरती भुशी डॅम आहे. इंद्रायणी नदीवरती या ठिकाणी जर बघितलं ठोकरवाडी आणि वळवण असे 2 मोठाले प्रकल्प लागत असतात. या इंद्रायणी नदीला डाव्या बाजूने येऊन मिळत असते आंध्र नावाची नदी. या आंध्र नदीवरती आंध्र तलाव लागत असतो बघा. तर हे पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडच्या वरच्या भागातले सगळ्या घटना घडामोडी येत्या. याच्या दक्षिणेकडून इकडून वाहत येत असते मुळा नदी. या मुळा नदीवरती पुण्याच्या वरच्या भागामध्ये मुळशी नावाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प टाटा कंपनीनं जलविद्युत निर्मिती करण्यासाठी 1920च्या कालखंडात या ठिकाणी बांधलेला आहे बघा. आणि त्यासाठी ज्यांची जमीन अधिग्रहित केली होती त्यांचा पैसा त्यांनी इंग्रज सरकारकडे दिला होता, पण इंग्रज सरकारनं शेतकऱ्यांना देण्यास थोडा विलंब केला होता. म्हणून शंकरराव देव आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुळशी सत्याग्रह झालेला आहे. तर हा मुळा नदीवरती बांधलेल्या मुळशी सत्याग्रहामध्ये आपलं मुळशी धरणामध्ये गेलेल्या जमिनीच्या मोबदला न मिळाल्यामुळं झालेला सत्याग्रह आहे. तर ही मुळा नदी हिला डाव्या बाजूने येऊन मिळत असते पवना नदी. ठीक आहे. या पवना नदीवरती पवना नावाचा प्रकल्प लागत असतो. या बाजूनं जाऊन मिळणारी नदी आहे मुठा. मुळा मुठा म्हणतो आपण. या मुठा नदीवरती टेमघर आणि खडकवासला असे 2 मोठाले प्रकल्प लागत असतात. या दोन्ही नद्यानंतर पुणे शहरामध्ये एकत्रित येतात. एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मुळा मुठा. तर मुळा मुठा हा प्रवाह लागतो आणि वाळके नावाच्या गावाजवळ या ठिकाणी हा प्रवाह भीमा नदीला जाऊन मिळत असतो. ठीक आहे. या मुठा नदीलाच उजव्या बाजूने जाऊन मिळणारी नदी आहे आंबी. या आंबी नदीवरती पानशेत नावाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातला एकमेव फुटलेला धरण कुठला असेल तर पानशेत आहे. हे पानशेत धरण आंबी नदीवर आहे. आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे आणि मुठा आणि मुळा नंतर एकत्र जाऊन भीमा नदीला जाऊन मिळत असतात बघा. ठीक आहे. याच्या दक्षिणेकडून या ठिकाणी उगम पावते म्हणजे शंभू महादेव डोंगररांगे थोडं उत्तरेकडे इथून उगम पावते नीरा नदी. ही सर्वात दक्षिणेकडची नदी आहे भीमा नदीची. ठीक आहे. ही नीरा नदी अशी वाहत जाते. या ठिकाणी त्याच्यावरती नीरा, देवधर आणि वीर असे 2 मोठाले प्रकल्प लागत असतात बघा. हिला डाव्या बाजूने जाऊन मिळत असते वेळवंडी. वेळवंडी नदी हिच्यावर भाटघर नावाचा प्रकल्प लागत असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर
पुढच्या भागामध्ये तिला येऊन मिळत असते कर्रा नदी, बारामती वगैरे भागामधून येत असते बघा, कर्रा नदी येत असते. त्यानंतर या बाजून येऊन मिळत असते बाणगंगा. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे नदी खोरं लागतं. आणि अशीच ही नदी पुढं नीरा नरसिंगपूर नावाचं गाव आहे उजनी धरणाच्या अगोदरच्या भागामध्ये. या नीरा नरसिंगपूर गावाजवळ ही नदी भीमा नदीला जाऊन मिळत असते. तर अशा पद्धतीने हे एक मोठं नदी खोरं लागत असतं बघा. त्याच्यानंतर या बाजूने जाणारी नदी आहे मान, आणि पुढच्या भागामध्ये जाऊन मिळणारी नदी आहे बोर. आणि या बोर नदीवरती बुद्धीधर नावाचा प्रकल्प लागत असतो. हे एक लक्षात घ्यायचं, सोलापूर जिल्ह्यामधला प्रकल्प येतो असतो. तर अशा पद्धतीनं वृक्षासारख्या फाट्याला फाट्या फुडणारा हे खोरे लागतं. याला वृक्षाकार नदी प्रणाली असंही म्हणू शकतो आपण. पण त्या हिशोबाने जर बघितलं तर आयताकृती नदी प्रणाली या ठिकाणी ही नदी बनवत असते. तर अशी ही भीमा नदी येत असते बघा. ही भीमा नदी महाराष्ट्रासाठी स्वतंत्र जरी खोरं असलं तरी टोटल भारताचा जर विचार केला तर कृष्णा नदीची उपनदी ती. ठीक आहे, म्हणजे उपखोरे. पण महाराष्ट्राकरता स्वतंत्र नदी खोरे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून वाहत असते. दोन राज्यातली टोटल लांबी 860 किलोमीटर आहे. यापैकी महाराष्ट्रातली लांबी 451 किलोमीटर आहे. पूर्व दिशेनं वाहते म्हणजे पूर्व वाहिनी, तशी आग्नेय दिशेनं वाहते ती, परंतु आग्नेय ईशान्य अशा काही वाहिन्याचा प्रकार नसतो बघा. तर या ठिकाणी पूर्व वाहिनीच म्हणायचं. या नदी खोऱ्यामध्ये मेजॉरिटी जे धरणं आहेत हे पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 16 धरणं येतील बघा. या ठिकाणी आपल्याला माहिती कोकणी नदीवरती पिंपळगाव, येळगाव आणि माणिकडोह नावाचा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर मीना नदीवरती वाळज नावाचा प्रकल्प आहे. घोड नदीवरती डिंबे नावाचा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर मुख्य भीमा नदीवरती चासकमान नावाचा प्रकल्प आहे. इकडं आंध्र नदीवरती आंध्र तलाव आहे. या ठिकाणी इंद्रायणी नदीवरती ठोकरवाडी आणि वळवण नावाचे प्रकल्प लागतात. त्याच्यानंतर उजव्या बाजूने येणाऱ्या भुशी नदीवरती भुशी डॅम लागत असतो. खाली पवना नदीवरती पवना नावाचा प्रकल्प आहे. मुळा नदीवरती मुळशी नावाचा प्रकल्प आहे. मुठा नदीवरती टेमघर आणि खडकवासला नावाचा प्रकल्प आहे. मुठा नदीला येऊन मिळते आंबी नदी, तिच्यावरती पानशेत नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर नीरा नदी आहे, तिच्यावरती वरच्या भागात नीरा देवधर, खाली वीर नावाचा प्रकल्प आहे. तिला डाव्या बाजूने येऊन मिळत असते वेळवंडी, इथं भाटघर नावाचा प्रकल्प लागत असतो. इंग्रजांच्या कालखंडात हा जलविद्युत निर्मितीसाठी तयार करण्यात आलेला प्रकल्प आहे बघा. आणि त्याच्यानंतर मग इकडं बोर नदीवरती बुद्धीधर प्रकल्प आहे. आता बुद्धीधर आणि उजनी हे दोन प्रकल्प सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि बाकीचे प्रकल्प सगळे पुणे जिल्ह्यामध्ये येतात. सीना प्रकल्प नगर जिल्ह्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं हे नदी खोरं येत असतं बघा. या नदी खोऱ्यालाच म्हणायचं भीमा नदीचे खोरे. मात्र या भीमा नदीच्या खोऱ्यावरती या ठिकाणी संगमावरचे गावही बघितलेले आपण. इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमावर या ठिकाणी तुळापूर नावाचं गाव आहे जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे. वेळा आणि भीमा नदीवरती तळेगाव ढमढेरे. त्याच्यानंतर घोड आणि कोकडी यांच्या संगमावरती या ठिकाणी शिरूर नावाचं गाव लागत असतं. ते पुणे जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुणे शहर लागतं मुळा आणि मुठा यांच्या संगमावरती. ठीक आहे. नीरा आणि या ठिकाणी भीमा नदीवरती नीरा नरसिंगपूर नावाचं गाव लागत असतं. सीना आणि भीमा नदीच्या संगमावरती कुंडल नावाचं गाव लागत असतं. तर हे नदी संगमावरचे गावं जी आहेत ही नदी संगमावरची गावं ही लक्षात घ्यायची. तर थोडक्यात ही असं या ठिकाणी मॅप तयार होतो बघा. हे बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वेळा नदी येते. त्याच्यानंतर इकडून या ठिकाणी घोड नदी आहे. त्याच्यानंतर पलीकडून मीना आहे. त्याच्यानंतर पलीकडून या ठिकाणी कोकडी नदी आहे. ठीक आहे. या बाजूला भामा नदी आहे, ही आंध्र नदी आहे, ही इकडं इंद्रायणी, इकडून भुशी डॅम येतो असतो बघा, भुशी नदी येत असते, ही पवना नदी आहे, ही मुळशी नदी. तर या पद्धतीनं थोडक्यात हे चित्र या ठिकाणी तयार होऊ शकतं. ठीक आहे. मग आता या नदीबद्दल आपण बघितलेले संगमावरचे गावे. घोड आणि कोकळीच्या संगमावर शिरूर आहे. भीमा आणि मुळा मुठा वाळकी आहे. ठीक आहे. भीमा आणि सीना यांच्या संगमावर कुंडल आहे. सीना आणि भोगावती मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये. भीमा आणि घोड नदीच्या संगमावरती या ठिकाणी सांगवी दुमाले. मुळा मुठा यांच्या संगमावर पुणे. भीमा आणि भामा यांच्या संगमावर पिंपळगाव पुणे जिल्ह्यातलं गाव आहे. भीमा आणि नीरा नरसिंगपूर आहे. कर्रा आणि नीरा सोनगाव. आता हे छोटे छोटे गावं काही लक्षात घेण्याची गरज नाही. लक्षात कुठले कुठले ठेवायचे? घोड आणि कोकडी. ठीक आहे. भीमा आणि मुळा मुठा, भीमा आणि वाळकी. ठीक आहे. त्याच्यानंतर भीमा आणि घोड, मुळा आणि मुठा. ठीक आहे.
भीमा आणि नीरा, तर या पद्धतीनं, आणि हे एक गाव भीमा आणि इंद्रायणी तुळापूर, तर एवढे गावं या ठिकाणी या नदीच्या संगमावरची जे आहेत ते लक्षात घेण्याची गरज आहे. ही बाकीची छोटी मोठी जी गावं आहेत हे काही लक्षात घेण्याची गरज नाही. ठीक आहे. नंतर आपण धरणं तुम्हाला सांगितलेले आहेत. हे बघा या पद्धतीने हे सगळे धरणं या ठिकाणी लक्षात घ्यायचे, कारण या नदी खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरणं या ठिकाणी बांधले गेलेली आहेत. आता या नदीवरती जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न एकदा समजून घेऊ. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना, आता दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना भीमा नंतर नीरा, नीरा आता खाली आहे, याचा अर्थ हा उलटा क्रम पाहिजेत. वारणा पाहिजेत पहिला, नंतर कृष्णा लागेल, नंतर भीमा, नंतर नीरा. नाही, हे नीरा इथं पाहिजे होतं. मग वारणा, कृष्णा, नीरा आणि भीमा. ओके, या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. वारणा नदी कृष्णा नदीच्या खोऱ्यातली नदी आहे, कृष्णाच्या दक्षिणेकडून येत असते उजव्या बाजूला. ठीक आहे. नंतर कृष्णा, नंतर नीरा आणि नंतर भीमा लागत असते. तर राज्य सेवा मुख्यला हा आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न येतो बघा, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे व नगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा तयार करते? आता हे बघा या ठिकाणी पुणे आणि सोलापूरमधून वाहणारीच भीमा नदी आहे, त्यामुळं साहजिकच इथं उत्तर भीमाच राहणार आहे. कारण या बाकीच्या नद्या ज्या आहेत सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यताच नाही. ठीक आहे. गोदावरीचं आणि इकडं पुणे जिल्ह्याचा संबंध लागत नाही, कृष्णा नदीचा आणि पुणे जिल्ह्याचाही संबंध लागत नाही. यापैकी नाही असं पर्याय होऊ शकत नाही, कारण भीमा नदीमध्ये आहे. पुढचा आहे, महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? ठीक आहे. कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? तर हा पुणे जिल्हा येतो असतो. पुणे जिल्हा पूर्ण भीमा नदीच्या खोऱ्यात येतो असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने इकडचं हे लक्षात घ्यायचं. टिंबटिंब ही मुळा नदीची उपनदी आहे. मग आता मुळा नदीची उपनदी कुठली आहे? तर ही पवना येतं असते बघा. त्याच्यानंतर आंबी जर बघितली आपण, ही मुठा नदीची उपनदी येते. ही वेळ जी आहे ही वेळ या ठिकाणी इंद्रायणी नदीची छोटी उपनदी येते एक. ठीक आहे. कुडळी जी आहे ही कुडळी इकडं सीना नदीची उपनदी येत असते. वेळ ही सीना नदीचीच उपनदी येत असते बघा. तर ही पवना येत असते मुळा नदीची उपनदी. तर आपलं उत्तर राहील पवना. खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडलेले आहे? ठीक आहे. राज्य सेवा मुख्यचा हा प्रश्न आहे. कोणत्या ठिकाणी म्हटलं तर कोणतं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणजेच पंढरपूर. पंढरपूरजवळ असा अर्धचंद्राकृती आकार तयार करते, आणि अर्धचंद्राकृती आकारामुळेच इथं तिला नाव पडतं चंद्रभागा. तर इथं नाव जे आहे ते असं नाव पडतं बघा. मग चंद्रभागा कोणत्या नदीचं नाव आहे? तर भीमा नदीचं नाव आहे. कोणत्या ठिकाणी पडतं? पंढरपूरजवळ. ठीक आहे.